आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। गर्व से कहो हम हिंदू आहे। हे माझं हिंदू कुटुंब, गौरू मुकुंद हरदास यांचे हे सगळं कुटुंब, हे बघा कुटुंब। आणि ते गौरू मुकुंद हरदास माझे वडील भाऊ यांनी हे वाढवलेलं कुटुंब आहे। मग हे असं कुटुंब वाढवलं तरच आपल्या हिंदूंची लोकसंख्या वाढणार आहे। बाळासाहेबांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आज हिंदूंची अक्षय तृतीया आहे। अत्यंत चांगला दिवस आहे, अत्यंत चांगला ज्याला मुहूर्त म्हणतात तो आहे। त्या दिवशी सर्वांचं मी स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो। आज महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या पेपरमध्ये मी वाचलेलं आहे की मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे आणि हिंदूंची संख्या कमी आहे। तर माझं त्याच्यावर म्हणणं असं आहे, मुस्लिमांची वाढलेलीपेक्षा हिंदूंची कमी झाली आणि त्याचं कारण हिंदूंनी शोधायला पाहिजे। आमच्या वेळेत म्हणजे माझ्या वेळेत माझे वडील होते, ते काँग्रेसचे होते। त्यांनी 3 लग्न केली, 3, 12 मुलं होती। तिसरं लग्न म्हणजे माझी आई, माझ्या आईला, आणि त्यावेळेस माझ्या वडिलांचं जे वय होतं ते मला असं वाटतं की ते 60-65 होतं। 60-65व्या वर्षी त्यांनी तिसरं लग्न केलं। त्यांना किती झाली मुलं? 7 मुलं झाली। मग अशी परिस्थिती आहे त्यावेळेस होती। त्यावेळेस आपली संख्या हिंदूंची वाढली। आता ती का वाढत नाही? हिंदूंची संख्या वाढत नाही। मुस्लिमांची काळजी करू नका, आपली संख्या वाढवायला पाहिजे ना। तर मी आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जे RSSचे प्रमुख आहेत भागवत साहेब, त्यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी त्यांचे लाखो करोडो स्वयंसेवक आहेत, त्यांना ब्रह्मचार्य स्वीकारायला जे लावले त्यांना आदेश द्या का लग्न करा, आणि त्याची सुरुवात तुम्ही लग्न करून सुरुवात करा। या वयात तुम्हाला लग्न करून आपल्या हिंदूंची संख्या वाढवण्याला कुठलीही हरकत नाही। शेवटी आपल्याला चिंता ही हिंदूंच्या लोकसंख्येची आहे। त्यामुळे सर्वांना आदेश द्या, आहे त्या स्थितीत, आहे त्या वयात सर्वांनी लग्न करावी आणि जेवढं शक्य होईल तेवढी हिंदूंची वाढ करावी। आता आम्ही जर एखादा फोटो टाकला गरिबाचा, त्याला 3-3, 4-4 मुलं असतात, तर तुमचे जे स्वयंसेवक आहेत ते एवढी मुलं का पैदा करावी जर खाता येत नाही, गरिबी आहेत? अहो ते शेवटी हिंदू आहे, संख्या वाढते ना हिंदूंची, त्यांची काळजी आजचे दिनवाल्यांनी घ्यायला पाहिजे। नाही घेतली तरी ते करतायत। तसंच आहे, तसंच त्यांनी आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांना आदेश द्यावा की नाहीतरी ते असे तुंबलेले असतात आणि वखवकलेले इथे तिथे हे करतात। एवढे भ्रष्टाचारी, एवढे बलात्कारी घेतलेत, त्यांनी एवढे बलात्कार केले, त्यांची पोरं कुठे आहेत? त्याची काळजी घेतली पाहिजे। त्यांना हिंदू बनवा, मुसलमान असले तरी हिंदू बनवा की। कुठलाही धर्मगुरू, तो ख्रिश्चन असो किंवा मौला मौली असो,
तो कोणाला सांगतो का आपल्या लोकांना का ब्रह्मचार्य करा, जास्त पैदाईश करू नका असं म्हणत नाही. आपण का म्हणायचं? आपण सगळ्यांना आदेश द्यावा, आपण पहिले लग्न करावं, कुठली मुलगी काय ते बघू नये आणि हिंदूंचं प्रोडक्शन वाढवावं हे आजच्या दिवशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.